नमस्कार, मी मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज करूयात ओल्या तुरीची मस्त खमंग खुसखुशीत कचोरी। ही कचोरी एवढी खुसखुशीत होते, आपण कधीतरी बाहेरून आणतो त्यापेक्षा सुद्धा खूप छान चवीची ही कचोरी तयार होते। एवढी खुसखुशीत कचोरी कशी केली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप नका करू। तुम्ही जर का स्किप करून बघितलं तर तुम्हाला यातल्या बारीक बारीक गोष्टी समजणार नाहीत। सहजच घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून आपण ही कचोरी करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता कचोरी करायला सुरुवात करूयात। इथे एका भांड्यामध्ये हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला जर का जास्त प्रमाणात कचोऱ्या करायच्या असतील तर तुम्ही थोडा जास्त मैदा घेतला तरी चालेल। त्याच्यावर 1 चमचा ओवा हातावर चोळून घातला आहे, चवीपुरतं मीठ आणि या दाखवलेल्या चमच्याने 4 चमचे सुरुवातीला तूप घालणार आहे। तूप घालताना थोडंसं वितळवून घालायचं, घट्ट घातलं तर प्रमाण चुकतं। आता हे कोरडंच मिसळून घ्यायचं आहे। मला यात थोडंसं तूप कमी वाटत आहे म्हणून मी आणखी 2 चमचे तूप घातलं। आता हे छान कोरडं मिसळून घ्यायचं। याची मूठ होते का बघायची। बघा, मूठ छान तयार झाली आहे। तुपाचे प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। आता यामध्ये लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा। पुरीला आपण जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं। हे पीठ मळून झालेलं आहे। चांगलं तास ते 1.5 तास भिजायला ठेवायचं। भिजल्यामुळे कचोऱ्या छान खुसखुशीत होतात। बघा, ह्या ओल्या तुरीच्या शेंगा आहेत। या शेंगांमधून अशा या बिया काढून घेतलेल्या आहेत। तुम्हाला समजण्यासाठी किंवा नवीन शिकणाऱ्या मुलींना समजावं ओल्या तुरी कशा असतात त्यासाठी हे दाखवत आहे। यामधून अशा बिया काढून घ्यायच्या। काही तुरीच्या शेंगा किडक्या असतात, व्यवस्थित बघून मगच या निवडून घ्यायच्या। मी या तुरीच्या शेंगा अर्धा किलो आणल्या होत्या। या अर्धा किलो शेंगांमधून ही मोठी वाटी पाऊण वाटी बिया निघालेल्या आहेत। आता या बिया मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या। यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची व 1 इंच अद्रकाचा तुकडा घातला आहे। आता हे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। जास्ती बारीक करायचं नाही, जाडसर भरड करून घ्यायची आहे। याची बघू शकता तुम्ही, असे एवढ्या प्रमाणात जाड बारीक करून घेतलेलं आहे। यापेक्षा बारीक करायचे नाही। एखादी तूर अशीच राहिली तरी चालेल, पण खूप बारीक नका करू। या तुरी मिक्सरमधून बारीक करताना एकसारखा मिक्सर चालवू नका। मिक्सरचं बटन चालू बंद करतच अशी ही जाडसर वाटून घ्या। आपण आता कचोरीच्या आतमधले स्टफिंग करूयात। इथे पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाल्यानंतर मग यामध्ये 2 चमचे तेल घातला आहे। अर्धा चमचा जिरं थोडंसं हातावर चोळून घातलं आहे। त्यानंतर 1 चमचा तीळ। सध्या खूप थंडी आहे तर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या खाण्यात थोडेसे तीळ आलेच पाहिजे। अर्धा चमचा ओवाही हातावर थोडासा चोळून घालायचा। अर्धा चमचा हिंग। याच चमच्याने 4 चमचे बेसन घालायचे। बेसन घरी दळलेलंच आहे। आता हे बेसन छान खरपूस लाल रंग येईपर्यंत भाजायचं। बेसन घातल्यामुळे कचोरीला खूप छान चव येते। हे बेसन 2 ते 3 मिनिटं मध्यम गॅसवर छान तेल सुटेपर्यंत भाजायचं। बघा, एवढं सुंदर भाजायचं, त्याचा खमंग वास घरभर पसरतो। असे तेलात बेसन घातल्यामुळे छान भाजून होते, म्हणून सुरुवातीलाच बेसन घालायचे व चांगले भाजून घ्यायचे। आता यामध्ये आपण जाडसर बारीक केलेल्या तुरी घालून घेऊयात। आता या तुरींच्या ओलसरपणामुळे बेसन चांगले मिसळून जाते व एकजीव होते, त्यामुळे बेसन सुरुवातीलाच नेहमी घालावे। हे चांगले मिसळून घेऊयात। चांगले एकजीव करून घ्यायचे। बेसन घातल्यामुळे व तुरीच्या ओलसरपणामुळे हे आपले जे स्टफिंग आहे ते छान मोकळे होते, त्यामुळे बेसन अवश्य घालावे थोडेसे। आता हे छान मिसळून झालेलं आहे। तुम्हाला जर का मिरच्या कमी वाटत असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल, पण माझ्या घरी एवढंच तिखट खात असल्यामुळे मी 3 ते 4च मिरच्या घातलेल्या आहेत। 1 छोटा चमचा खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर चांगलं मिसळून घ्यायचं। मीठ आपल्या या सारणाला लागलं पाहिजे। व्यवस्थित उलटण्याने दाबून छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचं। हे आता एकजीव करून झालेलं आहे। 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे। 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवल्यामुळे आपली तूर छान शिजते।
3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. हे स्टफिंग जेवढं आपण व्यवस्थित करेल तेवढी कचोरीला छान चव येते. त्यामुळे स्टफिंग करताना बारीक बारीक खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. याकडे तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित करा. किती छान रंग आलेला आहे याला. आपण सोडा घातल्यामुळे याचा रंग अजिबात बदलला नाही. आता थोडीशी कोथिंबीर घातली. परत छान मिसळून घ्यायचं. एकजीव करायचं. चांगलं 1 ते 2 मिनिटं हलवायचं. चांगलं मिसळून झालेलं आहे. परत 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवलं. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता हे स्टफिंग छान तयार झालं आहे. आता याला थोडंसं मिसळून घेऊया आणि याच्यावर काही आवश्यक मसाले घालूयात. तुम्हाला मी आत्ता सांगितलं त्याचप्रमाणे अगदी सहज घरात उपलब्ध असलेलेच मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. 1.5 चमचा साखर आणि 1 चमचा गरम मसाला. काजूचे तुकडे 2 चमचे घालणार आहे. जर तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरी चालेल, पण काजूचे तुकड्यांनी थोडीशी चव आणखी छान येते. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत गॅस बारीकच आहे. फक्त बेसन भाजताना मध्यम गॅसवर बेसन भाजलेलं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा गॅस बारीक आहे. आता हा मसाला छान मिसळून झाला आहे तर गॅस बंद केला मी. बंद केल्यानंतर व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं छान मिसळून घ्यायचं, म्हणजे साखर थोडी वितळली जाते गरम ह्याच्यामध्ये व गरम मसालाही छान व्यवस्थित मिसळतो. आता याची एक वाफ गेलेली आहे तेव्हा 1 चमचा लिंबाचा रस घातला. लिंबाचा रस घातल्यानंतर छान परत एकदा लिंबाचा रस आणि हे सारण एकजीव करून घ्यायचं. लिंबाचा रस आणि साखर अगदी बरोबर प्रमाणात घातली की आपल्या कचोरीची चव छान चटपटीत अशी येते. आता हे सारण थंड होईपर्यंत वाट बघूयात. सारण छान थंड होऊ द्यायचं. बघा सारण छान थंड झालेलं आहे. आता हे थोडं हाताने चांगलं मोकळं करून घ्यायचं. बघा तुम्ही या पद्धतीने मोकळं थोडंसं करून घेतलं आहे आणि कचोरी ज्या साईजची करायची आहे त्या साईजप्रमाणे याचे छोटे छोटे इथे दाखवले त्याप्रमाणे लाडू करून घेऊयात. बघा तुम्ही अशा प्रकारे लाडू केल्यानंतर कचोरीमध्ये भरण्यासाठी खूप सोपं होतं. मी तुम्हाला आणखी एक लाडू करून दाखवते सारख्याच पद्धतीने. हाही लाडू करून झालेला आहे. आता हे याचे उरलेले बाकीचेही लाडू मी करून घेते. आपल्या स्टफिंगमध्ये बेसन घातल्यामुळे फार कोरडे स्टफिंग झाले नाही. एकदम खुसखुशीत स्टफिंग तयार झालेलं आहे. पीठ मळून ठेवून 1 तास ते 1.5 तास झाला आहे. छान भिजलेलं आहे पीठ. आपण याचे आता इथे दाखवले त्याप्रमाणे एकसारखे उंडे करून घेऊयात. पीठ छान भिजल्यामुळे याला जास्त मळायची गरज नाही आणि कचोरीचं पीठ असेही जास्त खूप मळायचे नसते, नाहीतर ती फार आपल्याला पाहिजे एवढी खुसखुशीत होत नाही. बघा एकसारख्या आकाराचे इथे उंडे केलेले आहेत. त्यातलाच एक उंडा घेतला. या उंड्याला व्यवस्थित असे इथे दाखवले त्याप्रमाणे चांगले गोल गोल करून घ्यायचे. आता हे गोल करून झाल्यानंतर आपण मोदकाची पारी किंवा आपण पुरणपोळ्यांसाठी वाटी तयार करतो तशी मस्त वाटी करून घ्यायची. मध्यभागी थोडंसं जाडच ठेवायचं. आता ही वाटी तयार झाली आहे. यामध्ये स्टफिंग भरूया. आपण स्टफिंग तयार केले होते लाडू, त्यातला एक लाडू यामध्ये ठेवला. असे दाबून दाबून व्यवस्थित आपण जसे मोदकाला किंवा आपण पुरणपोळ्यांसाठी पुरण भरतो त्याच पद्धतीने हे भरायचं. फक्त याचं वरचं टोक जेव्हा चिकटवायचं असतं तेव्हा किंचित पाणी लावून मगच चिकटवायचं. ही पहिली कचोरी तयार झालेली आहे. असे थोडेसे पाणी लावून चिकटवल्यामुळे आपण जेव्हा कचोरी तळणार आहोत तेव्हा या कचोरीमधून यातलं स्टफिंग बाहेर येत नाही, त्यामुळे चिकटवताना काळजी घ्यायची. आता ही दुसरीही अजून एक करून दाखवते तुम्हाला कचोरी, म्हणजे समजेल. आता ती एका पद्धतीची दाखवली, ही दुसरी ज्या मुली नवीन शिकतात त्यांना सोपं व्हावं म्हणून हे दाखवत आहे. असं दोन्ही बाजूने थोडंसं लाटायचं आणि परत याला वाटीचा आकार द्यायचा आणि यामध्ये आपण स्टफिंग केलं आहे त्यातला एक लाडू भरला. हाताच्या बोटांनी खालून पीठ वरती आणायचं. असं खालून पीठ वरती आणल्यानंतर परत त्याला थोडंसं कडेने पाणी लावून घ्यायचं व त्याचं जे वरचं टोक आहे ते चिकटवून घ्यायचं. बघा ही कचोरी पटकन तयार झाली. तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे कमेंट करून जरूर सांगा. जेवढ्या आपल्याला तळायच्या आहेत तेवढ्याच तयार करायच्या. सगळ्या कचोरी एकदाच करून ठेवायच्या नाहीत. आपण जेवढ्या कचोरी तळणार आहोत तेवढ्याच कचोऱ्या करायच्या. त्या तळून होत आल्या की दुसऱ्या कचोरी करून घ्यायच्या. असे केल्यामुळे
त्यामुळे कचोरी आपल्या छान फुगतील. असं दाबून दाबून कचोरी ही तयार झाली आहे. मी याला लाटून घेणार नाही, पण तुम्हाला जर का वाटत असेल तर थोडंसं किंचित लाटलं तरी चालेल. आता आपण या कचोऱ्या कशा तळायच्या ते बघूयात. इथे बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवलंय. तेल खूप जास्त कडक गरम होऊ द्यायचं नाही. तेल एकदम कमी गरम आहे तेव्हाच या कचोऱ्या सोडायच्या. बघा, मी 3 कचोऱ्या सुरुवातीला सोडलेल्या आहेत तळायला. लगेचच यामध्ये झाऱ्या घालायचा नाही. तुम्ही बघू शकता एक कचोरी आपोआप वरती आलेली आहे, तेव्हा याची बाजू बदलून घ्यायची. याची बाजू आदलून बदलून छान खरपूस बदामी रंग येईपर्यंत अगदी छान तळून घ्यायच्या. अशा कचोरी करून तुम्ही जर का बाहेर गावी फिरायला जाणार असाल तर या 8 ते 10 दिवस टिकतात. यांना काहीही होत नाही, कारण आपण याचा मसाला खूप छान तयार केलेला आहे. या कचोरी करून उरलेला मसाला जरी तुम्ही ठेवला फ्रीजमध्ये तरी हा मसालाही 10 ते 15 दिवस टिकतो. मग तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा, आवडतील तेव्हा तुम्ही कचोरी केव्हाही करून खाऊ शकता. बघा, ह्या कचोऱ्या किती छान तळून झालेल्या आहेत. यांचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि फुगल्याही किती छान आहेत. तुम्ही बघू शकता. कशाला स्वीट्समध्ये जायला पाहिजे, आपल्या घरातच आपण एवढं सुंदर केलं तर बाहेरून आणण्याची गरजच पडत नाही. या अशा पौष्टिक ओल्या तुरीच्या कचोरी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून जरूर सांगा. या कचोरीच्या वरचं जे कवर आहे ते अगदी फार खुसखुशीत झालेलं आहे. एकदा करून बघा हो. करून बघितल्याशिवाय कसं समजणार तुम्हाला हा पदार्थ कसा झाला आहे. तुम्ही करून बघा, तेव्हा तुम्हाला समजेल ह्या कचोऱ्या किती सुंदर झाल्या आहेत. बरं, कचोरी तळताना खूप घाई करायची नाही. गॅस बारीक ठेवूनच तळायची आहे, तेव्हा अशी खुसखुशीत खस्ता कचोरी तयार होईल. कचोरी ही तळून झालेली आहे, काढून घेते व बाकीच्याही सारखीच पद्धत वापरून करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक कचोरी मी फोडून दाखवते. आवाज ऐका, किती सुंदर कचोरी तयार झालेली आहे. आपण ही घरी कचोरी तयार केल्यामुळे यामध्ये भरपूर स्टफिंग आहे. बघा, पूर्ण कचोरी भरून स्टफिंग आहे, त्यामुळे खूप छान चविष्ट होते ही कचोरी. ही घरची कचोरी खूप छान चविष्ट होते. एकदा करून बघा हो नक्की. तुम्हाला जर का कचोरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. कंजूसी करू नका लाईक करायला. तुम्हाला जर का ओल्या तुरीच्या कचोरी आवडल्या असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा. परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.